त्या दयार्णव नावाच्या गुरुनं विचारलं की बाबा म्हणले तुझ्या हाताला उचिष्ट हात आहे, हात दिलेलं होतं का महाराज? आमच्या वडिलांना जर काही काम सांगलं तर आम्ही म्हणाले बाबा आम्ही जेवायला जेवण करून करतो, दम आहे की नाही? म्हणाले की नाही महाराज? लय अवघड आहे हो, भक्ती सोपी नाही, भक्ती एवढी कठीण आहे, भक्तीला आचरणात आणावं लागते महाराज. रसिक मुरार जेवण कराल ते जेवणाचं त्याग केले जशाच्या तसा, आधीतले का मामा? अजिबात नाही महाराज, बर काय. आणि तसंच गेल्यावर त्या गुरुनं बघितलं, त्या दयार्णव नावाच्या गुरुनं विचारलं बाळा तुझा हात उष्टा दिसलेला आहे, बर का, हाताला उष्ट लागलेले आहे, तोंडाला सुद्धा लागलेले आहे अन्न, काय भानगड आहे? अशा प्रकारचा असणारे रसिक मुरारांना त्यांचे गुरु माऊली असणारे विचारलेले आहेत. येरू म्हणे सद्गुरुनाथा तुमची आज्ञा प्रमाण तत्वता, पत्र वाचून या पाहता उठलो जेवित लवकरी. दोन्ही हात जोडून आपल्या गुरुमाऊली पुढे म्हणाले का गुरुमाऊली तुमची आज्ञा आड प्रमाण आहे मला, बरं काय. कारण तुमच्या पत्रामध्ये वाचवलेलं होतं की जेवत असला तर कसंच असणार माझ्याकडे, आणि म्हणून मी जेवण करत होतो माऊली, आणि म्हणून मी तुमच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी मी याच अवस्थेत इथं आलो, बरं काय. बघा माय बापू किती मोठा भाव आहे, त्या शिष्याचा भाव गुरुच्या चरणावर आहे. म्हणून तुमचा आमचा भाव असला तरच देव कळते महाराज. भाव बळे आकळे एरवी ना कळे आणि कर्तळी आवळे तैसा हरी. म्हणून देवाला गुरुला भाव पाहिजे महाराज. भाव जर आमचा झाला तर सद्गुरु कृपा होते, आणि सद्गुरु कृपा झाली की इमारत फळाला येते. बोला ऐसे ऐकून या वचन आश्चर्य करीती सकळ जन, म्हणे सद्गुरु भक्तीची निरखून न कळे तुझविन कोणासी. तेवढं ऐकल्यावर सगळे लोकांना आश्चर्यचकित झाले, सगळे लोक. आणि मग सद्गुरु माऊली म्हणाले बाळा सद्गुरूची कृपेची खूण असणारी तुझ्याशिवाय दुसरं कोणाला कळणार नाही, बरं काय. अशा प्रकारचं गुरु माऊली त्या शिष्याला असणारं बोलू लागलेले. मग मुराराची सद्गुरुनाथ सांगती सकाळ व्रतांत, म्हणे देव पूजेचे ग्राम समस्त दुर्जना निश्चित वर्जिले. माय बापू आपल्या शिष्याला जवळ घेतलंय आणि शिष्याला सांगायला सुरुवात केलं बाबा की म्हणले देव पूजेला ज्या राजानं 4 गावं दिलेलं होतं, एका वाईट वर्तीच्या माणसानं ते 4ही गावं माझ्या तावडीतून माझ्या कब्जेतून घेतलेले आहे, बरं काय, काढून. कोण म्हणाले महाराज? तर ते असणारे गुरु म्हणाले का कोणाला? त्या शिष्याला सांगायले का कठीण असणारे प्रश्न केलेले आहेत, कठीण असणारं काम आपल्या शिष्याला सांगलेले आहेत. आता कठीण काम कशा प्रकारचं सोपं करतील आपल्याला ऐकायचं आहे महाराज. सांगितली धर्मनीती परितो नायकीची कुमती, वाजवून या सत्वर गती उपदेश त्या प्रती करावा. आणि दयार्णव नावाचे गुरु म्हणाले तर मला मी त्याला खूप असणारं उदंड नीतिमत्ता सांगितलो, बरं काय. खूप असणारं त्या ठिकाणी बोध करायचा प्रयत्न केलो, पण ते कुमती, बरं काय. कु म्हणजे वाईट वर्तीचा, वाईट मतीचा, वाईट विचाराचा आहे, म्हणून त्याला काही गोड लागलं का मी सांगलेले? अजिबात नाही, बरं काय. त्याला पटलं गेलं. म्हणून तू रसिका मुरारा तू एक काम कर, तू तिथपर्यंत जा आणि त्यानं जे आपले 4 गावं घेतलेले आहेत ते 4 गावं असणारे त्याच्या तावडीतून काढून आण. अशा प्रकारचं गुरु माऊलीची आज्ञा त्या रसिक मुराराला झालेली आहे. सोडवून या फुले गाव कार्य साधून शीघ्र यावं, घेऊन श्रीकृष्णाचे नाव परम करावे गमन करावे आताची. बघा माय बापू गुरु माऊली आज्ञा करायले बाबा लवकरात लवकर तिथं जावं आणि आपलं कार्य करून लवकरात लवकर वापस निघून यावं, बरं काय. आणि मग जातावेळी काय करावं? घेऊन श्रीकृष्णाचे नाव. कुठल्याही कार्याला सुरुवात करतानाच भाऊ देवाचं चिंतन केल्याशिवाय करावं का? अजिबात नाही माय बापू. म्हणून शुभ कामाला जा,
त्यावेळेस त्या भगवंताचं चिंतन करत करत जा. म्हणून रसिक मुराराला सांगाले, बाळा पहिलं तू कृष्णाचं नामस्मरण कर आणि मग तुझ्या कार्याला लाग. बर काय सद्गुरु आज्ञा वंदोनी श्री ते तोनी निघाला झडकरी गावोनिया नगरांतरी आव बिराडी घेतलं. सज्जनो माय बापो, त्या ठिकाणी सद्गुरु माऊलीची आज्ञा शिरी वंदुनिया शिरी म्हणले. बघा तुम्ही आम्ही सुद्धा आमच्या आईवडिलाचं सुद्धा त्या ठिकाणी आज्ञेचं पालन करावं, त्याचं सुद्धा शिरावर वंदन करावं. तरच आम्हाला भक्ती कळते महाराज, तरच आम्हाला ग्रंथ कळते, तरच आम्हाला गुरु कळते. बरोबर आहे की नाही मामा? आम्ही आई वडिलाच्या आज्ञेचं पालन करणं आल्या. जर आम्ही आई वडिलाच्या आज्ञेचं पालन करत नसेल तर काय खाक पोती कळल का माऊली? बरोबर आहे की नाही देवा? म्हणून अगोदर आम्ही मुळातून पाया रचवलं पाहिजे. आम्ही घर बांधाल्या 8-8 फूट मध्ये ते खांब रवाल्या. कशासाठी? तर घराला धक्का लागू नये म्हणून. मग जीवनाचा खांब आहे ना महाराज, या जीवनाला या जीवाचं हित करायचं आहे तर काय करावं लागतं? त्याला मुळातून पायरी पक्की करावं लागते. म्हणून आम्ही जर आमच्या आई वडिलांची सेवा केल्या तरच हे कळते माय बापो. वंदन केले, पाया पडले, रसिक मुरार निघाले आणि त्या गावामध्ये प्रवेश केले. प्रवेश करून काय करतात महाराज बोला? ते भाविक होते सज्जन तयाची सांगे वर्तमान म्हणे तुमच्या गावीच्या अधिकाऱ्याने इनाम हिरोनी घेतले. सज्जन माय बापो, त्या गावात गेल्यावर काही भाविक लोक होते, काही सज्जन लोक होते. बर काय? त्या सज्जन लोकांपाशी गेलं रसिक मुरारीनं आणि तिथं जाऊन त्याला सांगितलं, बाबा तुमच्या गावातला जो काही मोठा माणूस आहे त्या माणसानं असणारं इनामामध्ये भेटलेले त्या दयार्णव नावाच्या आमच्या गुरुला गावाची असणारी जहागिरी ते असणारं काढून घेतलेले आहे. अशा प्रकारचं त्या सात्विक वर्तीच्या सज्जन लोकांना सांगलेले आहे. महाराज बोला. मजा आज्ञा करोनी त्वरिते या कव पाठविले सद्गुरुनाथे तरी आताची जाऊनी त्वरिते साधू कार्यार्थे आपुल. रसिक मुरारी असणारे बोलू लागले, बाबा माझ्या गुरु माऊलीने मला आज्ञा केलेली आहे बरं काय, आणि म्हणून मी या ठिकाणी आलो. तर तुमच्या सगळ्याच्या साह्यानं, तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं लगेचच्या लगेच तिकडे जाऊन आपण कार्य साधून. बरं काय? गावामध्ये गेल्यावर स्वतःच्या मनानं काही करता येते का महाराज? आम्ही इथं आल्या महाराजाला म्हणलं चला बाजूला व्हा, म्हणलं तर जमल काय? जमना माय बापू. महाराजाची आज्ञा झाली तरच आम्हाला इथं बसायचा अधिकार आहे. जर त्याची आज्ञा नाही गेली तर आम्हाला बसता येते का महाराज? बसता येणार. म्हणून जे रसिक मुरारानं गावातल्या सज्जन लोकांना भेटलंय, चांगल्या लोकांना भेटलंय. सज्जन म्हणजे जे काही सात्विक वर्तीचे आहेत, जे दुसऱ्याचं चांगलं विचार करतात, अशाला सज्जन म्हणलं. बरोबर काय? आणि त्या सज्जन लोकांना बोलाले महाराज अजून काय म्हणतात बोला? लोक म्हणती तो परम खळ वैष्णव जोयाती चांडाळ तरी आपण होऊनी उतावेळ ते तत्काळ नवजावे. लोकांना ऐकिलं आणि मुरारांना सांगितलं, महाराज तो परम चांडाळ आहे, तो वैष्णव नाही, तो भक्त नाही, तो साधू नाही, तर तो चांडाळ आहे. बरं काय? आणि तुम्ही असं करू नका, घाई करू नका आणि तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका. तुम्ही जर तिथे गेल्या तर तुमच्यावर सुद्धा संकट येईल. बरं काय? अशा प्रकारचं असणारे त्या गावातले लोक या रसिक मुरारांना बोलू लागलेले आहे. तुम्ही केवळ सात्विक भक्त, तुमचा उपदेश न चाले देत कान काची भाल कृपात या व्यर्थ टाकावी. रसिक मुरारांना बोलू लागले, बाबा तुम्ही सात्विक वर्तीचे भक्त आहात. बरं काय? आणि तो चांडाळ वर्तीचा आहे, तुमचा आणि त्याचं जमणार नाही. बरं काय? अहो सोन्याचं ताट आहे, ते जर कुपट टाकलं तर जमल का? तुम्ही म्हणजे सोना आणि ते म्हणजे चांडाळ म्हणजे खूप आहे. बरं काय? म्हणून तुमची आणि त्याची रास जुळल काय? अजिबात जुळणार नाही माऊली. म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करत्या, तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका. त्या गावातल्या लोकांना त्याचं गुण माहित होतं महाराज. काही लोक आता बऱ्याच ठिकाणी फलाना माणूस कसा आहे, काय तुमचं काही काम आहे का? अहो आमचे 5,000 घेतला. अरे कशाला दिल्या हो?
आता दिले तर दिले, त्याच्या मागे लागू नका, त्यानं तुम्हाला देईना आणि भांडण केल्याशिवाय राहीना, अशा प्रकारचे लोक म्हणालेत महाराज. बोला. सनिध लोह नसता पाहे, खापराची परीस घासो नये, रामधेनुची सरी पाहे, बरड गाये करीन. रानातल्या हिंडणाऱ्या गायीला कामधेनू नावाच्या गायीचं वर्णन करता येईल का महाराज? त्याची पहिली उपमा देता येते का? देता येईना माय बापू. आता मला सांगा, परीस नावाचा दगड आहे, पण आपल्या जवळ लोखंड नाही, आपल्या जवळ खापर आहे. आम्ही खापर घेतल्या आणि परीस नावाच्या दगडाला लावायला, तर त्या खापराचं सोनं होईल का? होणार नाही महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे, लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परीसचे आहे, किमर्तही जीवित लाये अमृत सिद्धी. कारण लोखंडाचं सोन्यात रूपांतर होते, पण त्याला परीस नावाचा दगड लावल्यावर इथं परीस आणि खापर चाललंय, मग आता तिथं सोनं होईल का? होणार नाही, असं गावातल्या लोकांचं म्हणणं आहे महाराज. बोला. त्रशाला गतागस्तिसी, वा वा. जाऊ नये थिल्लरा वासी. कल्पतरू म्हणून बाबुळेसी, बोला. कामना मानसी न धरावी. गावातले लोक सांगाले, बाबा अगस्ती ऋषीला जर तहान लागली तर थिल्लरापाशी म्हणजे डबक्यापाशी जावावं का? जाऊ नको महाराज. बर काय, बाबळाच्या झाडाला कल्पतरू नावाचं वृक्ष म्हणता येईल का? म्हणता येणार नाही महाराज. बाबळाच्या झाडाखाली गेल्यावर काटे मोडतात आणि कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यावर कल्पिलेले मिळते, म्हणून त्या दोघांचा असणार बराबरी येईना. तशा प्रकारचं गावातले लोक बोलालेत. बोला. परावे बाळ क्षुदित होय, तरी माझ स्त्रियाची पाना नये, देवी सद्भक्ताचे वचन पाहे, दुर्जन काये मानिती. सज्जन मायबापो, दुसऱ्याच्या लेकराला त्या ठिकाणी भूक लागली तर वांज मातेला जर तिनं वांज माता जवळ राहिली तर तिला काय पाना येईल का महाराज? अजिबात येणार नाही. कारण तिला लेकराचं प्रेमच माहित नाही, लेकराची आपुलकीच माहित नाही, तर तिथं प्रेमाचा पाना उत्पन्न होईना महाराज. तशा प्रकारचं हा खळवरतीचा असणारा माणूस आहे, तो दयाद आहे, वाईट वर्तीचा माणूस. मग तिथं तुम्ही जर गेले महाराज तर त्याला तुमच्याबद्दल पाना येणार नाही, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. बोला. हरियातानी जागे त्वरित, आपण कदापि न जावे तेथ, आम्ही हळूची युक्ती पंथ, साधू कार्यार्थ आपुल. आणि मग त्या महाराजांना बोलायला सुरुवात केली, बाबा तुम्ही आता जाऊ नका तिथं, आम्ही युक्तीने त्या ठिकाणी कार्य साधायचं काम करत्या. अशा प्रकारचं गावातले लोक या रशीद मुरारांना बोलू लागलेले आहे. ऐसे बोलता ग्रस्त थोर, मग रक्षिक मुरार देती उत्तर, मधला गुरु आज्ञा साचार, की कार्य सत्वर साधावे. आणि एवढं बोलल्यावर रशीद मुराराने सांगायला सुरुवात केलं, बाबा माझ्या गुरुनं आज्ञा केलेली आहे. कोणती आज्ञा केले? कार्य सत्वर साधावे. बघा महाराज, आम्हा डोळे लावून ऐकायला काय म्हणालो? कार्य लवकर साधवा म्हणाले, है की नाही? लवकर झोपा म्हणाले नाही. या जन्माला आल्यावर आपुला तो एक देव करून घ्यावा आणि केले विना देवा सुख नव्हे, हे कार्य लवकर साधवा म्हणाले आपल्यासाठी. आणि रशीद मुराराला काय म्हणलंय? बा ते कार्य असणारं लवकरात लवकर करून वापस ये, हे गुरुची आज्ञा आहे. मग मी गुरुची आज्ञा बाजूला करेल काय? अजिबात नाही, असं रशीद मुरारांचं म्हणणं आहे महाराज. बोला. त्यांची आज्ञा प्रमाण पाही, म्हणून जातो तयाचे ठाई, नेरीत तरी आमचा काही, उपाय नाही सर्वथ. आणि म्हणून असणारं माझ्या गुरु माऊलीची आज्ञा आहे, म्हणून लवकरात लवकर त्या ठिकाणी चलाव. जरी देईना गेला तर आमचं काय चालणार आहे? बरं काय, मी साधा माणूस आहे, माझं काही तिथं चालणार नाही, अशा प्रकारचं रशीद मुरार बोलू लागलेले आहे. कोणीकडे त्या दुर्जना कारण, कोणी सांगितले वर्तमान, ही ग्राम सोडवावा कारण, रसिक मुरार येतचे. सज्जनो माय बापो, बघा इकडे या दुर्जनाला असणारे काही लोक चांगले पळत जाऊन ते 4 गावं सोडवण्यासाठी रसिक मुरार नावाचा, त्या दयार्णव नावाच्या महाराजाचा भक्त आलाय. बातमी सांगणार लई लोक राहतात महाराज, आहे की नाही? चांगल्या माणसाच्या कुटाळक्या करणारे लोक लई राहतात.
माय बापू चांगल्याला असणारे नाव ठेवणारे लोक लई राहतात, म्हणून ही बातमी पसरली, वाऱ्यासारखं गेली. बरं काय आता गेल्यावर काय होते आहे का? त्यांची दृष्टी पडता झालं, खळाची काळ पडते मोहन, ऐशी ऐकून या हो वचन, विस्मित मन झाला तो. आणि मग त्याची दृष्टी पडल्यावर खळ लोकांना मोड पडते असं त्या लोकांना सांगलं महाराज. एवढं बोलल्यावर याचं मन विस्मितच झालंय. काय असेल गड्या असा विचार तो खळ करू लागलेला आहे. बोला. मग विचारून या मुक्ती काय करिता, युक्ती काय करिता झाला कुमती, मंदोन्मतानवनी हाती, पैलवानासी एकांती सांगत असे. सज्जनो बाबा त्या खळाने विचार केला, युक्ती काढली, मद उन्मत असणारा हत्ती आणलंय. बरं काय आणि एका पैलवानाला आणलंय. मोठा भारी गावातला पैलवान बघलाय आगडच्या तगडूम. बरं काय आणि त्या पैलवानाला घेतलंय, त्या हत्तीला त्याच्या हवाली केलंय. करून काय केलंय महाराज? बोला. रसिक मुरार उठा उठी, आधी येतच आमूचे हो भेटी, तरी त्वा वारण उभा करून नेहाटी, जाऊन चोटी मारल. आणि मग त्या पैलवानाला सांगितलंय, रसिक मुरार उठा उठी माझ्याकडे आला मला भेटायला. तू लवकरात लवकर या उन्मत हातीला घेऊन जाय, चौरट्यावर चौकात जाय आणि चौकात जाऊन येणाऱ्या रसिक मुराराला मार म्हणाले. बघा माय बापू भक्ताला मार म्हणून हे आज्ञा करायले. आता काय होते आहे का महाराज? हे कार्य साधताची जाण, काळी तुझं देईन हो धन, ऐसे कुणी पैलवान, अवश्य म्हणे ते गवाया. एवढं कार्य जर काही साधलास बापू तर तुला धन देतो म्हणाले. बरं काय एवढ्या बोलल्यावर पैलवानाला ओकेच वाटले. आता हे बघा काही लोक फलाण्याला भांडण कर, तुला एवढा खर्च करतो म्हणतात है की नाही. आणि ते येणं त्याचं आहे की ते भांडण करते महाराज. काही लोकांना नुसतं पावशेरी पाजवा, एका पावशेरीमध्ये 10 जणाला भांडण करून घरला येते. बरं काय हुशार लोक चतुर लोक असे